नमस्कार. आपल्या पंढरपूर शहरामध्ये कार्यरत असणारी काळंबादेवी कोऑपरेटिव्ह सोसायटी याला 5 वर्ष झालेत. आपल्या काळंबादेवी बँकेतून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्यात ठेवीमध्ये विविध प्रकारे ठेव स्वीकारली जाते. त्यामध्ये मुदत ठेव आहे, पेन्शन ठेव आहे, विठू माऊली ठेव आहे, रुक्मिणी ठेव आहे. पेन्शन ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या इथे 10% जास्त दिला जातो. आपल्या सेवेत कार्यरत असणाऱ्या या बँकेला आता 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. तसे आपल्या बँकेत लॉकरची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी ग्राहकांचा विश्वास आम्हाला असं वाटते की आम्ही भरपूर प्रमाणात ग्राहकापर्यंत पोहोचलो आहे. तरी तुम्ही आमच्यासाठी पंढरपूरकरांसाठी आमची संस्था गेली 5 वर्ष कार्यरत राहिली आहे. तसेच पंढरपूरकरांसाठी आमचा याच्या पुढे पण असाच विश्वास प्राप्त करत राहू अशी इच्छा. नमस्कार. काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पंढरपूर या बँकेतर्फे मी प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेली आहे. त्याची एक छोटीशी माहिती देऊ इच्छिते. पंढरपूरकर आणि पंढरपूरच्या व्यतिरिक्त भागांसाठी मी सांगत आहे. ही बँक आहे. मी इथं काम करून मला वर्ष कंप्लीट झालेलं आहे. मी इथं कॅशियर या पदावरती कार्यरत आहे. आपल्या बँकेत विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आपल्याकडे सेव्हिंग वरती 6 महिन्याला सर्वाधिक व्याजदर दिला जातो. तसेच आपल्याला पिगणीवरती व्याजदर दिला जातो. चांगला आकर्षक व्याजदर दिला जातो. 4% व्याजदर दिला जातो. तसेच आपल्याकडे कर्ज डिपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जातात. अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे, दीर्घ मुदतीचे, पिगणी अगेन्स्ट असो, मॉर्गेज असो, अशा पद्धतीचे आपण कर्ज वाटप करतो. तसेच आपल्याकडे आवर्तक ठेव आहे. आवर्तक ठेवीवर आपण आकर्षक व्याजदर 9% असा देतो. आणि आपल्याकडे जे ठेवीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण मुदत ठेव तारण मुदत ठेव आहे. तसेच आपल्याकडे विठू माऊली ठेव, रुक्मिणी ठेव आहे. तसेच पेन्शन ठेव योजना आहे. तसेच आपल्याकडे लखपती काळंबादेवी लखपती योजना आहे. या पद्धतीने आपण ठेवीवरती आकर्षक व्याज देतो. तसेच आपल्याकडे महिला, तसेच बालक किंवा ज्येष्ठ नागरिक यांना 0.5% जास्त दिला जातो व्याजावरती. तसेच आपल्याकडे सण असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, आपल्याकडे आकर्षक व्याजदर हा दिला जातो. तसेच त्याच्यावरती गिफ्ट वगैरे आपण वाटप करतो. तसेच आपली ही शाखा पंढरपूर किंवा पंढरपूर व्यतिरिक्त विविध ठिकाणी कार्यरत आहे. तसेच आपले तळमावले, पंढरपूर, दिगंजी, परत पलूस, नवी मुंबई, घनसोली अशा आपल्या विविध शाखा विस्तार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जो एक लोकांच्या मनात विश्वास असतो की जास्तीत जास्त लोकांचा अशा संस्थांवर विश्वास बसत नाही, तरी पण आपण त्या विश्वासात पात्र ठरलोय. आणि इथून पुढे ही संस्था अशीच कस्टमर म्हणजे ग्राहकांच्या सेवेत कार्यरत राहील आणि विश्वास प्राप्त करत राहील. तसेच आपल्याकडे नवीन पद्धतीचं लॉकरची सुविधा आहे. तसेच आपण ऑनलाईन सुविधा आहे. आतापर्यंत कस्टमरचा भरपूर आपल्याला प्रतिसाद भेटलाय आणि इथून पुढेही भेटावा अशीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला त्यासाठी प्रोत्साहित करते. आपल्या संस्थेचा एकच लोग आहे की बचत ज्याच्या घरी, लक्ष्मी नांदे त्याच्या घरी. मग आपण काय करू, बचत छोटे थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीने थोडं ना फुल नाही तर फुलाची पाकळी सहित. म्हणून जरा आकर्षित व्हा, या बघून सेवा बघा आणि नंतर तुम्ही बघू शकता आपली कशी सेवा मिळते आणि नंतर तुम्ही इथं इन्व्हेस्ट करा. तुम्ही बघितल्याशिवाय कोणतेही कार्य करू नका असंही म्हणू शकते मी. आणि आपल्या शाखेतर्फे आज मी हे बोलते कारण की आज नूतनीकरणाचं म्हणजे आपल्या शाखेचं नूतनीकरण आणि आज एकादशीच्या निमित्ताने ठेवली होती. तर या आणि शाखेला भेट द्या आणि इथला लाभ घ्या. धन्यवाद. नमस्कार. मी काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ब्रांच पंढरपूर इथे एक लोन विभागामध्ये
लोन विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. तर आपल्या शाखेला आज 5 वर्ष पूर्ण झाली. तसेच शाखेचे नूतनीकरण झाले आणि लॉकर सुविधाचं उद्घाटन झालं आज. तर आज या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छिते सर्व पंढरपूरकरांना तसेच पंढरपूर तालुक्यातील छोट्या मोठ्या गावकऱ्यांना मी सांगू इच्छिते की आपल्याकडे कमीत कमी डॉक्युमेंट्समध्ये आपण लोन पुरवठा करतो सगळ्या कस्टमरला. तसेच बाकी ठेवीचा विभाग असो किंवा सेव्हिंगचा विभाग असो, RDचा असो, सगळ्या प्रत्येक विभागाचे आपले एम्प्लॉय कस्टमरला पुरेपूर विश्वास देत असतात. म्हणजे प्रत्येक कस्टमरला खुश ठेवत असतात. त्यांच्या प्रत्येक म्हणजे कोणते पण प्रॉब्लेम्स असतो ते कमीत कमी वेळात सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतात. तसेच आपली शाखा पंढरपूरमधल्या सगळ्याच आपल्या कस्टमरला पूर्ण सेवा देत असते. तसेच आपल्याला आता नवीन RTGS NEFT पण आपल्याकडे चालू होणार आहे. त्यानंतर मोबाईल SMS सुविधा पण चालू झालेली आहे आपल्याकडे. लॉकरची पण सुविधा आहे. तर कस्टमरनी किंवा पंढरपूर शहरातल्या सर्व आपल्या ग्राहकांनी आपल्या शाखेला असाच विश्वास द्यावा आणि सपोर्ट करत राहावं अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत 5-6 वर्षापर्यंत पण ग्राहकांनी आपल्याला सपोर्ट केलेलाच आहे, आपला विश्वास दिलेलाच आहे. परंतु यापुढे पण असंच आपल्याला विश्वास द्यावा अशी मी विनंती करते. नमस्कार पंढरपूरकर. 5 वर्षापासून आपल्या सेवेत कार्यरत असलेली काळंबादेवी क्रेडिट सोसायटी, आज मी त्याबद्दल तुम्हाला सांगत आहे. पहिला सेविंग अकाउंट आपल्या इथं ओपन करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रात आपण सेविंग अकाउंट हे ओपन करून देतो. त्याबरोबर आपल्या इथं ऑनलाईन म्हणजे RTGS सुविधा, NEFT ह्या सगळ्या सुविधा आहेत. आणि परत दुसरा विभाग म्हणजे पिग्मी विभाग. पिग्मी विभाग हे आपले सिटीमध्ये व लहान लहान खेड्यांमध्ये सुद्धा आपले पिग्मीचे कार्यकर्ते आहेत. परत ठेवी, आपल्या संस्थेच्या ठेवीचा व्याजदर हा पंढरपूर सिटीमध्ये सगळ्यात जास्त हा व्याजदर आपल्या काळंबादेवीचा आहे. परत लोन विभाग, कमीत कमी कागदपत्र घेऊन आपल्या इथे लोनची सुविधा दिली जाते. आपल्या इथं गोल्ड लोन उपलब्ध आहेत, परत लॉकर्स उपलब्ध आहेत आणि परत जे आहेत आपल्याकडे ठेव तारण आहेत आणि पिग्मी अगेन्स्ट लोन हे दिलं जातं. आणि आमच्या संस्थेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमरांना ही चांगली सेवा दिली जाते आणि कस्टमर कधीही आमच्या इथून नाराज होऊन जात नाही. कारण आमच्या इथली सेवा इतकी चांगली आहे की काही जुने कस्टमरसुद्धा अजूनसुद्धा आम्ही त्यांना सेवा चांगली देत असल्यामुळे त्यांचा प्रतिसाद खूप चांगला भेटतो. आणि आमचे जे चेअरमन आहेत त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या शाखेची अजून प्रगती करू अशी इच्छा आणि पंढरपूरकरांच्या सेवेत अशीच आम्ही कायम सेवा करू आणि तुमच्या विश्वासास पात्र ठरू. नमस्कार. मी एक व्यापारी आहे. शिवाजी चौकात माझं दुकान आहे. ह्या संस्थेला 5 वर्ष पूर्ण होत आलेले आहे. ह्या संस्थेचं कामकाज फार चांगलं चाललेलं आहे आणि कमी टायमिंगमध्ये ह्यांनी लॉकर सुविधा दिली आणि सर्व्हिस चांगली आहे, उत्तम आहे. पंढरपूरच्या बऱ्याच व्यापाऱ्यांनी ह्या बँकेच्या संपर्कात राहावं, खातं काढावं. लॉकर सुविधा आहे, सेवा चांगली आहे. तरी म्हणजे आपले काही बँकेचे स्थानिक सल्लागार जे आहे व्हिजिट देखीलच, तरी व्यापाऱ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी संस्थेला. नमस्कार. काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा पंढरपूर या ठिकाणी आमच्याकडे विविध सेवा ग्राहकासाठी आम्ही पूर्ववत करत आहोत. गेली 5 वर्ष आम्ही पंढरपूर यांच्या सेवेत तत्पर आहे. त्यामध्ये आम्ही आता जी सेवा देतोय त्याच्यापेक्षा अजून चांगल्या रीतीने सेवा पुढे देऊ. गेली 5 वर्ष आम्ही ग्राहकाच्या विश्वासात पंढरपूरमध्ये एकमेव अशी संस्था आहे की ती जिने पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र राहून आणि ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत त्याचे निवारण योग्यरित्या करून आम्ही आपल्या संस्थेमध्ये सेवा देत आहोत. एक वेळ आमच्या काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेला आमच्या विविध शाखांमध्ये
किंवा आणि जवळच्या नजदीकच्या शाखेमध्ये, जसे की आमच्या विविध ठिकाणी शाखा आहेत. तळमावली या ठिकाणी आमची जी मुख्य शाखा आहे त्यामध्ये पण आपण भेट देऊ शकता. नंतर पंढरपूरमध्ये आम्ही योग्यरित्या सेवा देत आहोत. आणि मस्जिद बंदर, आता नवीन आमची शाखा जी झालेली आहे मस्जिद बंदर, या ठिकाणी पण आपल्या सेवा ज्या आहेत त्या आम्ही सुरू केलेल्या आहेत. नवी मुंबई, घनसोली ह्या एरियात पण आमची शाखा आहे. दिगंजी, पलूस, मल्हारपेठ या ठिकाणी ही सेवा आमच्या व्यवस्थित चालू आहे. आणि शाखेमध्ये जे आमचं कामकाज आहे ते ग्राहकाच्या हित जपणारी संस्था, असं आमचं गेली 5 वर्ष पंढरपूरमध्ये गेली 5 वर्ष आमचं असं नाव झालेलं आहे की ग्राहक हित जपणारी संस्था. पंढरपूरमध्ये एकमेव अशी संस्था आहे की जी ग्राहकांचं हित जोपासते आणि ग्राहकांना कमीत कमी त्रास देऊन, बाकी संस्था ग्राहकांना फोन कॉल वगैरे काय करून असं आमिष दाखवणं वगैरे, आमच्याकडे तसं नाही. ग्राहक हा आमच्याकडे आलेला आहे, तो दैवत आम्ही त्याचं मानून त्याचं व्यवस्थित आम्ही त्याचं निवारण, कस्टमरची जी सर्व्हिस आहे ती व्यवस्थित पुरवत आहे आणि यापुढे ती आम्ही कस्टमरला पुरवत राहू. 5 वर्षापासून पंढरपूरमध्ये संस्थेत जे कस्टमर आहेत ते अजूनपर्यंत, जे जुने कस्टमर आहेत, जो 1 नंबरचा कस्टमर होता पूर्वी 5 वर्षापूर्वी, तो आतापर्यंतही आमच्याकडे आमच्या सेवेमुळं आणि आमच्या जी संस्थेची जी कार्यकारणी आहे त्याच्यामुळे अग्रेसररित्या जे वातावरण आहे त्याच्यामुळे तो कस्टमर अजून सुद्धा आमच्याकडे टिकून आहे आणि नवीन कस्टमर संस्थेला दररोजच्या दररोज नवीन कस्टमर मिळत आहेत. आमचे जे पंढरपूरची टीम आहे, सल्लागार कमिटी, त्यांच्याकडूनही आम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन मिळून आणि कस्टमरचं जे म्हणतो ना आपण कस्टमर व्हॅल्यू, कस्टमर हा राजा आहे, त्या पद्धतीची वागणूक आमच्या काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये कोणत्याही आमच्या शाखेत जावं त्या पद्धतीची वागणूक मिळत असते. चेअरमन आहे, महिला शाखा माझी आहे. 4 माणसं कामाला आहेत. त्यामुळे 2006ला मी संस्था ओपन केली. 2006 पासून 18पर्यंत परत ही संस्था का नाही अर्बन बँक हे आमच्या साहेबांनी काढली. त्यामुळे पंढरपूर पहिली, तळमावली, मल्हारपेठ काढली, घनसोली काढली, काढून व्यवस्थित आणि पाठिंबा असल्यामुळे साहेबांचा, पांडुरंगाचा साहेबांचा असल्यामुळे आम्ही धन्य आहे. मी धनंजय महाराज मसूर माळवाडीकर. गेले अनेक वर्षापासून आळंदी ते पंढरपूर आमची दिंडी असून या ठिकाणी आमचे मित्र संस्थापक रमेशराव घाडगे यांनी संस्था चालू केली. त्यावेळेला मूळ शाखेचा मी एक ग्राहक आहे आणि या ठिकाणी ज्यावेळेला मला काही अडचणी आल्या, पैसे त्या शाखेत होते पण पंढरपूरमध्ये आल्यानंतर जी अडचण आली या शाखेत मी सांगितली अडचण, त्याला लगेच चेअरमन साहेबांनी फोन करून इथं मला पैसे देण्याची सुविधा केली. त्यामुळं या संस्था जी आहे ती संस्था जी 7-8 शाखांची आहे, या शाखेपैकी कुठेही अडचण आली तर त्या ठिकाणी गेल्यानंतर अडचण सोडून निघते. याचा मागचा अर्थ जर पाहिला तर लोकांची जी अडचण आहे त्या अडचणीचं किंवा ज्यावेळेला आपण कर्ज उपलब्ध करून घेत असतो किंवा ठेवी ठेवत असतो त्यावेळेला कुठेतरी विश्वास संपादन करून या शाखेनं आमच्यावरती आम्ही त्यांचा विश्वास ठेवला आणि प्रत्येक वेळेला वर्षानं 2 वर्षाने ठेवी ठेवत गेलो आणि त्याचा पर्याय आम्हाला असा की सगळ्यापेक्षा जास्त मुदतीत, म्हणजे बँकेत गेलं तर 9 वर्ष थांबायला लागतात, 10 वर्ष थांबायला लागतात. या ठिकाणी जो 6 वर्षामध्ये आम्हाला दामदुप्पट मिळत गेली आणि आमचा पूर्ण विश्वास या संस्थेवर राहिला. असं सर्वांचा या ठिकाणी संस्थेवर विश्वास राहील असं मान्य करून या ठिकाणी या संस्थेवर पंढरपूरमध्ये जी संस्था इथं स्थापन झाली त्यावेळेला आम्हाला आनंद झाला की आम्ही पंढरपुरावरला येतो त्यावेळेला नगरीमध्ये राहण्याची अडचण व्हायची. त्याला आता चेअरमन साहेबांच्या अंतर काय अडचणी येतील त्यावेळेला ते आम्ही सांगितलं की आमची राहणी सोय असेल किंवा अनेक अडचणी असतील पंढरपुरातल्या या शाखेमुळे सुटत आहेत.
आम्हाला सामाजिक कार्य जर संस्थेचं पाहिलं, दिंडीला आम्ही सांगितलं बाबा आम्हाला पंगत कमी पडत्या, त्यावेळेला त्यांनी 5 पंक्ती देण्याच्या, म्हणजे माझ्या दिंडीला नाही, अनेक दिंडीसनी त्यांनी सामाजिक कार्य म्हणून बऱ्याच ठिकाणी दिंडीला जेवण, अन्नदान, वारकऱ्यांना म्हणजे सामाजिक कार्य सुद्धा करतात, लोकांच्या अडचणी सोडवतात. हे या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपण खरोखर संस्थेचा चांगला काम केलं. आणि म्हणूनसाठी पांडुरंग परमात्म्याशी माझं मागणं आहे की संस्था भरभराटीला जावो आणि सगळ्या लोकांचा या संस्थेवर प्रेम राहो, ही पांडुरंग परमात्म्यांनी प्रार्थना करतो. यांच्याकडे थांबतो. माझे नाव आशिष कुमार भिकाजी लांडे पाटील, राहणार पंढरपूर. या शाखेला आम्ही सल्लागार कमिटीवर आहे, पंढरपूर शाखेची. साधारण 4 वर्ष झाला पंढरपूर येथे आमची शाखा कार्यरत आहे. आता जस्ट आमचं लॉकर सुविधा पण चालू झालेली आहे, विविध प्रकारच्या ठेव योजना पण सुरू आहे, RD पण आहे. आणि आतापर्यंत लोकांचा प्रतिसाद आम्हाला, म्हणजे ग्राहकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त मिळाला गेला. त्याच्यामुळे आमच्या ठेवीत पण आता वाढ व्हायला लागली, पिगणीत पण आमची वाढ व्हायला लागली आणि ग्राहक पण नवीन खाते आमच्याकडे सुरू करायला लागले. ही त्याचीच पोच पावते. मी काळामध्ये कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचा चेअरमन रमेश गाडगे. मी एवढंच या पंढरपूर नगरीमध्ये सांगू शकतो की पांडुरंगाच्या चरणी गेली 5 वर्ष संस्थेला या होत आहेत. हे होत असताना ज्या पांडुरंगाच्या चरणी मी सेवा हित करण्याची संधी मला पांडुरंगाने दिली, तसं मी माझं भाग्य समजतो. आणि या पांडुरंग चरणी ज्याजवळ संस्था माझ्या आल्यानंतर, माझ्या ह्या संस्थेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून, पांडुरंगाच्या माध्यमातून इथं असणारे सर्व सल्लागार स्टाफ मंडळीने मला मुलात सहकार्य केलं. आणि हा सहकार्य करत असताना आर्थिक उलाढाल वाढत गेली आणि वाढत गेल्यानंतर आज माझ्या सर्व साथी संस्था आज चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. माझी या सगळे उलाढालत गेले तर माझ्या माहितीनुसार 39,35,43,000 अशी झालेली आहे. आणि हे सर्व माझं मी भाग्य समजतो की या पांडुरंगाच्या चरणी ज्यावेळी मी संस्था काढल्यानंतरच माझी ही प्रगती झालेली आहे. त्यामुळं इथला असणारा जो माझा ग्राहक आहे आणि इथली असणारी जे सल्लागार कमिटी आहे, आज शाखा स्टाफ आहे सर, विविध माध्यमातून दिलेली कर्ज माझ्या या विभागात असतील, या विभागातील लोकांच्या ठेवी असतील, या ठेवीदारांचा सुद्धा आमच्या स्टाफच्या वतीनं सल्लागार कमिटी योग्य पद्धतीनं इथं ही निरसन आले. कुठलीही तक्रार आजपर्यंत माझ्या कानावरती आलेली नाही. आणि हे करत असताना माझ्या काही आर्थिक ज्या घोषणा होत्या, त्या आर्थिक काही योजना माझ्या संस्थेनं राबवल्या, त्या योजनेचा या इथल्या स्थानिक लोकांनी, पंढरपूर नगरीने, इथल्या फेरीवाल्यांनी असू द्या, इथल्या विविध सोने चांदी व्यापाऱ्यांनी असू द्या, चांगल्या पद्धतीनं मला उलाढाल दिली, आर्थिक पाठबळ दिलं आणि या संस्थेची चांगल्या पद्धतीने उलाढाल होत आली आहे. आणि त्याचं उद्दिष्ट एकच मी 5 वर्षामध्ये सांगू शकतो की या पंढरी नगरीवाल्यांनी एवढं माझ्या काळामध्ये वरती एक उपकार केल्यासारखं झालं. शाखा प्रमुख असेल, आज सल्लागार कमिटी असेल, यांच्या भरभरून प्रेम दिलं. आणि म्हणूनच आज या 5 वर्षामध्ये या पांडुरंगाच्या चरणी आज लॉकर सुविधा, आज नूतनीकरणाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला. विविध मठाधिपती या संस्थेला मार्गदर्शन करत असतात. विविध राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, विविध धर्मातले असू द्या, हे सगळे लोक या पंढरी नगरीत माझ्या संस्थेला, आमच्या स्टाफला आणि सगळ्यांना चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शन करतात. ठेवीचं असू द्या, कर्जाची वसुली असू द्या, मध्यम मुदत कर्ज असू द्या, सगळ्या पद्धतीची वसुलीसुद्धा आज 99% 100% माझी कर्ज वसुलीचं चालत आले. आणि हे करत असताना ह्याला कुठेतरी पांडुरंगाची माझ्याच कुठेतरी छाप बसली. आणि या पांडुरंगाच्या चरणी मी नतमस्तक होऊन सांगतो की मी धन्य झालो पांडुरंगा, इथं मला तुझा अशीच आशीर्वाद राहावा, एवढीच मी माझी करतो. आणि येणाऱ्या सर्व भाविकांना, भक्तांना आणि स्टाफना मी मानाचा मुजरा करतो आणि मी माझे 2 संपवतो.